जशी तुम्ही पूर्व परीक्षा काढली ना तशी तू मुख्य परीक्षा पण काढली आणि नंतर इंटरव्ह्यू आणि एकदा तुझं सिलेक्शन झालं ना की सगळं काही बरं होईल आणि माझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतात. आणि जर का माझी निवड नाही झाली तर? अरे असं निगेटिव्ह का बोलतोय? निगेटिव्ह नाही ग, वस्तुस्थिती तुला विचारताय मी. बोल ना, माझी निवड नाही झाली तर? हे बघ राजू, आता तुला जास्तच काळजी करत आहे. अरे तुझी निवड नक्कीच होईल रे. असला मनाला फोडणारे विचार डोक्यात नको ना आणू. अगं आणायचे नाही तर ते येतात. तर का? तर ते तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो हो, तुझ्यामुळे. प्रेम करतेस ना तू माझ्यावर? हो करते. अगं खोटं बोलतेस तू. अगं खोटं बोलतेस तू. अगं तू तुझ्या भरारी घेणाऱ्या आयुष्याच्या पंखांची साथ सोडून माझ्या पंखांची साथ घेऊन आकाशी उंच भरारी घेणार आहेस का? अगं तुला सांगतो, या पंखांना आजपर्यंत उडता सुद्धा नाही आलंय. बघ राजू, आता तू जास्तच विचार करत आहेस. कुठली गोष्ट तू कुठे घेऊन जाताय कळतंय का तरी तुला? अरे इतके वर्ष झाले आपण दोघी सोबत आहोत. आज कशाला इतके आगळे वेगळे विचार डोक्यात आणत आहेस? कारण माझी परिस्थिती. अगं गरिबीचा अवजा माझ्या या दोन्ही खांद्यांना दूर केलंय ग. आता ती माझ्या शक्ती नाही की या माझ्या कुजलेल्या घरट्यात एका नव्या पक्षाला जागा द्यायची. समजून घे ग. अरे असं नको ना बोलू. तू असं बोलत आहेस तर खरंच माझं मन दुखतोय रे. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे खरंच. माझ्यासाठी काही करायला तयार आहेस? हो. अगं माझ्यासोबत राहशील ना तर या एका खोलीत तुला पूर्ण आयुष्य काढावे लागेल. तुझ्या खोलीत आम्हा माय बाप लेकरांना एक सुखाची रात्र सुद्धा काढते नाही आली अजून. तू म्हणतेस माझ्यासाठी काही करायला तयार आहेस? असं ये तू इकडे. तुझ्या घरी भांडे घासासाठी सिंक असणार ना का? माझ्या घरात सिंक नाही तरी मोरी तुला हे असे बसून भांडे घासावे लागतील. आहेस का तू करायला तयार? बोल ना, आहेस का तू करायला तयार? तुझ्या घरात जेवण बनवण्यासाठी गॅस असतात ना? माझ्या घरात गॅस नाही तर माझ्या घरात एक चूल. तुला हे असे फुकून भात शिजवावे लागतील. आहेस का तू करायला ते? आहेस का? माझा बाप रोज दारूपुरी घरी येतो, होता माझ्या करतो. माझ्या आईला पैशासाठी मारजोड करतो. बघायला व करायला आहेस का तू तयार? बोल ना, बोल ना, आहेस का तू करायला तयार? काय बोलला? काय बोलला? तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. तुझ्यासाठी ते करायला तयार आहे. तुझ्यासाठी हे करायला तयार आहे. हे फक्त सिनेमामध्ये. सिनेमामध्ये. खऱ्या आयुष्यात त्याला कुठंच स्थान नाही ग. आणि हे बघ समीक्षा, 2 अक्षरांपासून जुळलेलं प्रेम जितकं बोलायला ऐकायला सोपं आणि सहज वाटत नसलं ना तरी पण त्या 2 अक्षरांमध्ये तरी खूप खोल आहे ग. खूप खोल आहे. नदीला पार करायला आजपर्यंत बहुतांची सर्वच अपयशी ठरले. तसं तुला तर माहितच आहे की ही अपयशाची रे जन्मापासूनच माझ्या कपाळावर कोरली गेलेली आहे. सांगायचं म्हटलं आपण करून घेऊ.
नाही ग. ना तू आता समजून घे ग. म्हणजे आपल्याला समोर त्रास ग नको व्हायला. राजू, मला नव्हतं माहित तू माझ्याबद्दल असा विचार करतोस. तुझ्या आजच्या बोलण्याने खरंच माझं मन दुखलं. समीक्षा, समीक्षा, समीक्षा!